नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार। शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2024 पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आलेत का पैसे? कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली आहे? कोणते शेतकरी पात्र आहेत? सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांना पैसे पडले आहेत त्यांची पेमेंट स्लिप ही दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात 814 कोटी पीक विम्याची रक्कम ही जमा केलेली आहे। पहा कोणते जिल्हे यासाठी पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यांना 814 कोटी निधी मंजूर झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई निश्चितीची प्रक्रिया कशा प्रकारे असते ते थोडक्यात पाहून घ्या। नुकसान भरपाईची रक्कम ठरवताना हवामान केंद्राच्या नोंदणीचा आधार घेतला जातो। यामुळे प्रत्येक भागातील वास्तविक हवामान परिस्थितीनुसार भरपाई रक्कम ही निश्चित केली जाते। ही पद्धत अधिक न्याय व पारदर्शकपणे आहे, कारण ती प्रत्येक भागातील विशिष्ट हवामान परिस्थितीवर अवलंबून असते। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे हवामान असते, त्यामुळे प्रत्येक हवामानाच्या अंदाजावरती पीक विम्याची रक्कम ही निश्चित केलेली असते। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरताना तुम्ही ज्या कंपन्या निवडल्या आहेत त्या कंपन्यांविषयी माहिती थोडक्यात पाहून घ्या। यामध्ये 1 नंबरला भारतीय कृषी विमा कंपनी। ही कंपनी 60,660 शेतकऱ्यांच्या खात्यात 361 कोटी रुपये 99 लाख जमा करणार आहे। त्याचबरोबर कंपनी क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स। या कंपनीमार्फत 85,163 शेतकऱ्यांना 216 कोटी 65 लाख रुपये मिळणार आहेत। आणि तिसरी इन्शुरन्स कंपनी आहे HDFC इर्गो। ही कंपनी 50,618 शेतकऱ्यांच्या खात्यात 235 कोटी 59 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ह्या 3 कंपन्या प्रमुख आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, की ज्या तुमच्या शेतकरीसाठी पीक विमा उतरवतात आणि तुम्हाला पीक विमा मंजूर झाल्यास वितरण देखील करतात। शेतकरी मित्रांनो, इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। इथे दिनांक पहा। शेतकरी मित्रांनो, 30 सप्टेंबर 2024 या रोजी प्रधानमंत्री FASA म्हणजे फसल विमा योजना याचा पैसा ह्या शेतकऱ्याला जमा झालेला आहे। यांना 3675.19 रुपये आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, ही होती अपडेट पीक विम्यासंदर्भात 2024। मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।